दादा खरं तर त्यांना दादा म्हणूनच आपण ओळखायचो आणि संबोधायचो सुद्धा। बारामतीमधून ही बातमी येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता। त्यांच्याकडनं फोनची माहिती घेतली। आता आपल्याला विमानाची दृश्य सुद्धा बघायला मिळतात। ही विमानाची दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत। 1-1.5 तासांनंतर ही विमानाची दृश्य आपण बघतोय। लांबून विमान खाली कोसळलं आणि त्याचे तुकडे झाले एवढंच आपल्याला दिसत होतं, पण विमान पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। हे विमानाचे तुकडे पसरलेले सगळेच्या सगळे पूर्णपणे कोळसा झालेले हे विमानाचे तुकडे आहेत। सुप्रिया सुळे निघालेले आहेत। सुप्रिया सुळे रवाना झाल्यात बारामतीकडे, त्याची दृश्य आपण आत्ताच बघत होतो। अत्यंत मोठी आणि दुर्दैवी घटना घडली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालाय। घटनास्थळावरून ही विमानाची दृश्य, या विमानामध्ये 6 जण प्रवास करत होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या विमानामध्ये अपघात होऊन मृत्यू झालेला आहे। खासदार सुप्रिया सुळे या निघतानाची ही दृश्य आहेत। खासदार सुप्रिया सुळे बारामतीकडे रवाना झालेले आहेत, त्याची दृश्य। घटनाच इतकी गंभीर झाली आहे। आपण बोलूया आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी। प्रशांत, मोठी बातमी आज दिवसभराची, काय सांगशील? बातमी दिवसभराची बनण्यापेक्षा या वर्षातली 2026 मधली सगळ्यात मोठी बातमी म्हणावं लागेल। पहिल्याच महिन्यामध्ये ही मोठी बातमी आलेली आहे। अत्यंत दुःखदायक, महाराष्ट्राच्या राजकारणामधली अपघाताची दुसरी मोठी बातमी आहे। गोपीनाथ मुंडे यांचा वाहन अपघातात दिल्लीत मृत्यू झाला होता आणि जर बघितलं अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा मृत्यू विमान अपघातात झालेला आहे। थोड्याच वेळापूर्वी अतिशय दुःखाच्या वातावरणामध्ये सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे पुण्याला रवाना झाले आहे। पुण्यावरून ते बारामतीला जाणार आहे। जी माहिती मिळते सध्या ते चार्टर्ड विमानाने जाणार आहे आणि अशा प्रकारची माहिती मिळते की यातून कुठेतरी जर बघितलं आपण या सगळ्या घडामोडींमध्ये अत्यंत महत्वाचं आहे की सुप्रिया, पार्थ आणि सुनेत्रा हे पुण्याच्या दिशेने म्हणजे बारामतीच्या दिशेने रवाना झाले। स्टुडिओ ड्रायव्हर काय? नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पण साधारण काय कळतंय शरद? प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत होते, त्यांच्याशी पुन्हा बोलूयाच आपण, माहिती घेऊया। पण दिल्लीमधून जे दिल्लीत उपस्थित होते ते सगळे आता दिल्लीमधून रवाना झालेले आहेत, बारामतीकडे जात आहेत। आधी ते पुण्याला पोहोचतील, पुण्यावरनं बारामतीला जातील। प्रशांत आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेले। प्रशांत, शरद पवार हे कुठे आहेत? ते बारामतीकडे रवाना झालेत का? आणि अजून दिल्लीमध्ये अजित पवारांचे कुटुंबीय कोणी उपस्थित आहेत जे रवाना झालेत बारामतीकडे? ज्या पद्धतीनं माहिती मिळते, प्रफुल्ल पटेल दिल्लीत आहे, शरद पवार हे मुंबईत आहेत। प्रफुल्ल पटेल थोड्याच वेळात हे दिल्लीसाठी रवाना होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या बातमी की प्रफुल्ल पटेल जे आहे हे देखील रवाना होत आहे बारामतीच्या दिशेने। आणि हे अत्यंत महत्वाचं आहे या घडीला की साधारणतः जे नेते सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी आले होते, प्रियंका चतुर्वेदी होते, फौजिया खान असो, थोड्याच वेळात ते प्रसारमाध्यमांसोबत बोलतील अशी माहिती मिळते। पण महत्वाचं म्हणजे जर या घडामोडीला की साधारणतः सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल हे सगळे रवाना होणार आहे पुण्यासाठी। नक्की नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून आता माहिती येते ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। विमान अपघात झाला अजित पवारांचा आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। ते खरं तर कामानिमित्तच सभा घेण्याकरताच बारामतीमध्ये जात होते। बारामतीमध्ये आज त्यांच्या 3 सभा होत्या, पण त्या आधीच त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली। अपघातच इतका गंभीर होता
की त्या अपघातामध्ये कुणीच वाचलं नाही. एकूण 6 जण अजित पवारांसह त्या विमानातून प्रवास करत होती. 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. आज महाराष्ट्राचा दादा आपण गमावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे विमान अपघातामध्ये. अख्खा महाराष्ट्र आज हळहळतो आहे. रुग्णालयाच्या बाहेरची ही गर्दी आणि टाहो आपल्याला बघायला मिळतोय. हसन मुश्रीफ, अमोल मिटकरी सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे आता बारामतीकडे रवाना व्हायला लागलेले आहेत. पोलीस बंदोबस्त मोठा ठेवावा लागलाय रुग्णालयाच्या बाहेर, कारण गर्दी प्रचंड जमायला लागलेली आहे. एकूण 6 जण विमानामध्ये होते, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, सुवर्णा, जे अधिकृत माहिती मिळाली त्यानुसार या विमानामध्ये 5 जण असणं हे अपेक्षित होतं. लिअरजेट 45 आणि रजिस्ट्रेशन जे ते VTSSK या कंपनीचं हे विमान होतं. 5 जणांची नावं जी आहेत ती नावं होती अजित पवारांच्या सहित. याच्यामध्ये मुंबईचे PSO जे जाधव, कॅप्टन पायलट जे होते सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि पिंकी माळी हे फ्लाईट अटेंडंट, असे 5 जण जे आहेत यांची नावं DGCAच्या अधिकृत रेकॉर्डनुसार आहेत. मात्र जी माहिती आपल्याला स्थानिक पातळीवरती मिळते त्यानुसार आतापर्यंत केवळ 3 मृतदेह जे आहेत तेच मिळून आलेले आहेत आणि विमानाचा पूर्ण चुराडा झालेला आहे. आगीमध्ये हे विमान भस्मसात झाल्यामुळे मलबा जो आहे विमानाचा त्याच्यामुळे आणखी समजू शकत नाहीये विमानामध्ये नेमके किती लोक होते. 5 जणांची नावं जरी असली तरी या 5 जणांपैकी किती जणांनी नेमकं बोर्ड केलेलं होतं, विमानात किती जण बसलेले होते हे अजूनपर्यंत अधिकृतरित्या समजू शकलेलं नाहीये. मृतदेह जे आहेत ते 3च मृतदेह अजित पवारांच्या मृतदेहासहित मिळून आलेले आहेत आणि ते 3ही मृतदेह जे आहेत ते एम्स रुग्णालयामध्ये नेण्यात आलेले आहेत. काही वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळेच बारामतीच्या दिशेने फ्लाय करतील किंवा बारामतीला येतील. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार. वैभव आपल्याला अधिक माहिती देत आहेत. रुग्णालयाच्या बाहेर आता लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आणि घटनास्थळाची दृश्य सुद्धा एका बाजूला दिसत आहेत आपल्याला. घटनास्थळी विमान जेव्हा कोसळलं तेव्हा काय परिस्थिती होती याची कल्पना आपल्याला येईल. आणि दुसरीकडे रुग्णालयाच्या बाहेर आता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे. DGCAकडे जी अधिकृत माहिती होती त्यानुसार कोण कोण या विमानात होतं ते नावानिशी आपल्याला आत्ता वैभव सांगत होता. विमान अपघात कसा झाला असेल याची दृश्य आपण एका बाजूला बघतोय. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की विमान लँड होताना कसं काय हा AI व्हिडिओ आलेला आहे. विमानाचा अपघात कसा झाला असेल याचा हा AI व्हिडिओ आहे. विमान लँड होत होतं बारामतीला, त्याच्या आधीच म्हणजे विमान धावपट्टी जी आहे त्याच्या बाजूलाच विमान कोसळलं आणि पूर्णपणे विमानाचे 2 तुकडे होऊन मग काही तुकड्यांना आग सुद्धा लागली. एकूण 6 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय. अजित पवार आणि त्याच्या व्यतिरिक्त 5 जण होते ज्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अपघात हा भयंकर गंभीर होता. ही रुग्णालयाच्या बाहेरची दृश्य एका बाजूला आपण बघतोय. रुग्णालयाच्या बाहेर आता गाड्यांची रांग लागायला लागलेली आहे आणि प्रचंड गर्दी बारामतीकरांची वाढायला लागलेली आहे. बारामतीत ते उतरतच होते आणि तेव्हा हा अपघात झालाय. बारामती हे खरं तर त्यांचं होम पिच. 66 वर्षांचे अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांना आज आपण गमावलं. सतत काम करत असलेला, सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10-11 पर्यंत सतत काम करणारा असा हा नेता ज्याला आज आपण गमावलं. आजही ते सभेसाठी कामानिमित्तच मुंबईहून 7:30-8च्या दरम्यान निघाले. 9 वाजता ते बारामतीत उतरणार आणि 11 वाजता सभा, असं त्यांचं नियोजन होतं कामाचं. मात्र त्याआधीच भयंकर असा अपघात घडला. त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. 9:15 ही पहिली नीचे आ रहा था, ट्रैप पे आ रहा था, ट्रैप के नजदीक 100 फुट से नजदीक आके गिर गया है.
घटनास्थळावरून सुद्धा आता स्थानिकांच्या काही प्रतिक्रिया येत आहेत. जशा त्या प्रतिक्रिया येतील आपण त्या पोहोचवतोय. AI व्हिडिओ हा आलेला आहे समोर. त्यांच्या विमानाचा अपघात कसा झाला असावा त्याचा हा AI व्हिडिओ आहे. आज 28 जानेवारीची सकाळ एक मोठी धक्कादायक बातमी घेऊन आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी जाण्याची ही बातमी महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होतीये, खळबळ निर्माण करून गेली. अजून सुद्धा अनेकांना विश्वासच बसत नाहीये की अशी घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी निवडणुकीच्या करता सभा घेण्यासाठी म्हणून बारामतीत आज येणार होते. बारामतीत उतरण्याआधीच त्यांच्या विमानाचा अपघात झाला. बातमी अशी मिळतीये की सुप्रिया सुळे, सुनेत्राताई या सगळ्या निघालेल्या आहेत, मुंबईकडे बारामतीकडे रवाना झालेल्या आहेत. पार्थ पवार सुद्धा बारामतीकडे रवाना झालाय असं कळतंय. अनेक नेते हे बारामतीच्या रुग्णालयामध्ये अजित पवार यांच्यासोबत तुमच्या आठवणी खूप आहेत. पवार यांच्यासोबतच्या या आठवणी काय सांगता येतील? समर्पित श्रद्धांजली अर्पित करता हूं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे आपल्याला काय सांगायचं? दादा गेले तर अजूनही ताच येत नाहीये, विश्वासच ठेवता येत नाहीये की आपले दादा आपल्याला सोडून गेलेत, आपलं नेतृत्व आपल्याला सोडून गेलंय, यावर विश्वासच बसत नाहीये. विमान अपघातामध्ये अजितदादा यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तुमचं आता त्यांच्या कुटुंबियाशी कोणाशी बोलणं झाले का? आता सुप्रिया सुळे वगैरे निघालेले आहेत सगळे. सुनित्रा वहिनीशी काय बोलणं झालं? कारण सुनित्रा वहिनी पण इथं खासदार आहेत, तुमचा पण संपर्क असायचा नेहमी. बोलणं नाही झालं. पण अजितदादा त्यांचं रोखोक बोलणं असलं तरी सुद्धा आपल्या लोकांवर जे प्रेम जे आहे ते त्यांचं कायम असायचं आणि शब्दाला जागणारा हा नेता असायचा. शब्दाला काय वाटतं या अपघाताबद्दल? अनेक चर्चा आहेत, चौकशी व्हावी याची मागणी करणार तुम्ही? अच्छा, पण याची इन्क्वायरी करायला पाहिजे का या अपघाताची? बरोबर, केंद्र सरकारने कोणती इन्क्वायरी करावी याची? वेगवेगळ्या नेत्यांच्या, खासदारांच्या, आमदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत, शब्द फुटत नाही आहेत. अमोल मिटकरी अक्षरशः ढसाढसा रडले ते. जबरदस्त स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका, और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता. लेकिन सब आ गए. तब बाद में उसको उसमें अजितदादा था. ये हमारे लिए बहुत शौक की बात में है कि हमें बता नहीं सकते हम बात में ऐसा, लेकिन हमने देखा है कि पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का, लेकिन लैंडिंग हुआ नहीं है. ये बहुत शौक वाली घटना है. हमने देखा पूरा एक नीचे आ रहा था, ट्रैप पे आ रहा था, ट्रैप के नज़दीक एक 100 फुट से नज़दीक आके गिर गया है. क्या कहेंगे? ये हादसा हुआ, आपने खुद देखा है? आंखों से देखा है. बहुत दुख भरी, दर्द भरी घटना है. ये हमने देखा कि एरोप्लेन खरं तर एक मोठी दुःखद घटना आहे आणि जी घटना झाली आहे त्या घटनेमुळे देशाला आणि सोबतच म्हणावंच लागेल की संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय.
सगळ्यात वाईट घटना घडली महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात वाईट घटना घडली. कारण दादांचं जाणं हे सर्वांसाठी वाईट गोष्ट आहे. लगे साहेब, तुमचे मैत्रीचे संबंध होते अजित पवार यांच्या सोबत. शेवटचं कधी बोलणं झालं होतं? आखरी बार कब बात हो गई थी? केव्हा बोलणं झालं तेव्हा? पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही शेवटचं भेटलो. एका कार्यक्रम सभेच्या निमित्ताने एकत्र होतो. ती भेट आमची शेवटची झाली. पण शरद पवार यांच्या सोबत तुम्ही आहात, त्यांचे खासदार आहात, परंतु तरी सुद्धा अजित पवारांशी मैत्री कशी जपायची? मदत करायची वेळोवेळीमध्ये? ज्यावेळेस विधानसभेत आमदार म्हणून काम केलं 5 वर्ष, सगळ्यात जवळचा आमदार म्हणून दादांच्या जवळ आम्ही असायचो. ती मला इतक्या मोठ्या प्रमाणात मदत केली. माझ्या प्रत्येक कामात दादा मला कायम ताकद द्यायचे. ठीक आहे, राजकीय मतप्रवाह जर वेगवेगळे होते, पण दादांचं त्या दिवशीचं प्रेम आजपर्यंत शेवटपर्यंत त्याच पद्धतीने माझ्या होतं कधी पण. आणि ठीक आहे, मी सुद्धा माझं सुद्धा त्याच पद्धतीने दादांबद्दल आपुलकी प्रेम असायचं. कारण एकदम दिलदार माणूस आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस होता. सर, तुम्ही हिंदीमध्ये सांगते, हिंदीमध्ये सांगते तुम्ही का? हिंदीमध्ये सर महाराष्ट्र के राजकारण में बहुत बड़ी दुर्घटना है. आज तक के इतिहास में ऐसी दुर्घटना नहीं हुई. अजित दादा का जाना कोई परिवार का नहीं, पूरा महाराष्ट्र का नुकसान हो गया है. हमारे जैसे बहुत लोगों को दादा ने यहाँ तक बिठाया था. आपकी अंतिम बार क्या बात हुई और क्या किस तरीके से? पुणे महानगरपालिका और पिंपरी चिंचवड महानगरपालिके में इलेक्शन का टाइम प्रताप पाटील चिखलीकर यांचा सुद्धा व्हिडिओ समोर येतोय. त्यांना सुद्धा प्रसारमाध्यमांनी काही बोलता येईल का म्हणून विचारलं, काही भावना व्यक्त करता येईल का, पण ते नुसतेच रडत होते. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू थांबतच नव्हते. प्राजक्ता, आज दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी येऊन थडकली. खरंय सुवर्णा, खरं तर सकाळी